नगर परिषदेत स्थायी समितीसह विषय समित्यांची बिनविरोध निवड पार पडली असून सत्ताधारी भाजपाने 3 समित्यांवर वर्चस्व मिळवले आहे। स्थायी समितीचे सभापतीपद नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्याकडे देण्यात आले असून शिवसेना व अपक्षांना प्रत्येकी एक समिती देत सत्ता समीकरण जपण्याचा प्रयत्न करण्यात आला। मात्र भाजपातील अंतर्गत वाद, चिठ्ठ्यांवरून ठरलेली पदे आणि सभागृहाबाहेर रंगलेले वाद यामुळे ही निवड प्रक्रिया चांगलीच चर्चेत राहिली। सटाणा नगर परिषदेच्या स्थायी समिती व विविध विषय समित्यांच्या निवडीसाठी पालिकेच्या सभागृहात विशेष सभा घेण्यात आली। तहसीलदार कैलास तावडे यांच्या अध्यक्षतेखाली व प्रभारी मुख्याधिकारी पी.के. सिद्धार्थ राजकुमार यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली। 4 वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर प्रथमच लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून समित्यांची रचना होत असल्याने या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते। या निवडीत स्थायी समितीचे सभापतीपद नगराध्यक्ष हर्षदा पाटील यांच्याकडे देण्यात आले। सत्ताधारी भाजपाने 3 विषय समित्या आपल्या ताब्यात घेत आपले संख्याबळ दाखवून दिले, तर शिवसेना व अपक्षांना प्रत्येकी एक समिती देत राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न करण्यात आला। शिवसेनेकडून भूषण सोनवणे यांनी पाणी पुरवठा व जल निसारण समितीच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला। अपक्षांकडून महिला व बाल कल्याण समितीच्या सभापतीपदासाठी कल्पना सोनवणे तर उपसभापती पदासाठी शिवसेनेच्या तनुजा नांद्रे यांनी अर्ज दाखल केला। भाजपाकडून सार्वजनिक बांधकाम समिती, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती तसेच शिक्षण, कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीसाठी रौफ खलील मुल्ला, सोनाली बैताडे आणि चेतन मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। मात्र कोणती समिती कोणाला मिळावी यावर भाजपाच्या उमेदवारांमध्ये एकमत होत नसल्याने सभागृहाबाहेरच राजकीय वाद रंगले। बांधकाम समितीच्या सभापती पदावरून हट्ट धरल्याने अखेर भाजपाच्या 3 उमेदवारांमध्ये चिठ्ठ्या काढण्याचा पर्याय पुढे आला। त्यात रौफ मुल्ला यांना बांधकाम समिती तर सोनाली बैताडे यांना स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समिती मिळाली। मात्र नंतर दोघांनी आपापसात चिठ्ठ्या बदलून घेतल्याने भाजपातीलच इतर सदस्यांमध्ये नाराजी पसरली आणि काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। हा प्रकार पाहण्यासाठी विभाग प्रमुख आपापल्या खुर्च्या सोडून बाहेर येताच शिवसेनेचे गटनेते राहुल पाटील यांनी राजकारणाकडे डोकावू नका, काम महत्त्वाचे आहे असा टोला लगावला। त्यानंतर विभाग प्रमुखांनी तात्काळ यू-टर्न घेत आपल्या जागा गाठल्या। अखेरीस तहसीलदार कैलास तावडे यांनी स्थायी समिती व विषय समित्यांच्या सभापतींची बिनविरोध निवड झाल्याची अधिकृत घोषणा केली। निवडीनंतर काही नवनियुक्त सभापती आपली दालने पाहण्यासाठी गेल्यावर त्यांनी रिकाम्या खोलीत टेबल खुर्ची नसलेली अवस्था पाहून नाराजी व्यक्त केली। 4 वर्ष प्रशासकीय राजवटीत ही दालने नगर परिषद निवडणूक कामकाजासाठी वापरण्यात आलीत। आता विभाग प्रमुखांनी ती सुसज्ज ठेवायला हवी होती अशी दबक्या आवाजात चर्चा होती। बिनविरोध निवड असली तरी भाजपातील अंतर्गत वाद, चिठ्ठ्यांवर ठरलेली पदे आणि सत्ता समीकरण यामुळे सटाण्याच्या राजकारणात पुढील काळातही हालचाली तीव्र राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे। सभागृहात उपनगराध्यक्ष सुमित वाघ, शिवसेनेचे गटनेते राहुल पाटील, भाजपाचे चेतन रौंदळ, देवमामलेदार गटाच्या गटनेत्या ॲडव्होकेट मनीषा पवार यांच्यासह नगरसेवक काका सोनवणे, जयश्री गरुड, सीमा सोनवणे, संगीता सोनवणे, मयूर सोनवणे, हुमेरा यासिर शेख, लता बच्छाव, सुनीता देवरे, दीपक सोनवणे, अनिल पाकळे, मनीषा पाकळे, हर्षवर्धन सोनवणे, विलास दंडगवाळ, मंगेश खैरनार, प्रतिभा खैरनार उपस्थित होते। आपल्या आय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि बातम्या वाचण्यासाठी प्ले स्टोअरवरून आय न्यूज ॲप डाउनलोड करा।